सर्व बोरांड्याचे ग्रामस्थ, बोरांड्याच्या प्रथम नागरिक, सरपंच ताई, सर्व आजी माजी सदस्य, या परिसरातील सगळेच कार्यकर्ते, सर्व संघटना, माझ्यासोबत आलेले निमगिरी गावचे लोकनियुक्त सरपंच विठ्ठलजी रेडे साहेब, त्याचप्रमाणे दुसरे माझे मित्र माजी सरपंच गामगावचे अमोलजी आयर साहेब, ज्यांचा आत्ताच आपण मला सांगितले माझे राजकीय गुरु आदरणीय नांगरे गुरुजी आणि सर्वच ज्येष्ठ मंडळी. खरं तर आज या ठिकाणी बोरांडे ग्रामपंचायतीमध्ये आपण ही मीटिंग लावलेली आहे. तुम्ही बोलावलं बरोबर मी या ठिकाणी आलो. खूप खरं तर या ठिकाणी बरं वाटलं की तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी, सर्व संघटनेचे पदाधिकारी सगळी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये जमलेली आहे आणि आपल्याला हा संघर्ष करायचा आहे. हा संघर्ष करत असताना तुम्हा आम्हाला सर्वांना या ठिकाणी अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे आपला काळूचं धरण सुद्धा आपल्याला हटवायचे येतं का? जेवढे प्रकल्प होते तेवढे हटवण्यासाठी तुम्हा आम्हाला सर्वांना एकत्र यायचे. याच्यामध्ये मी जुन्नर तालुक्यामध्ये जाहीर केले, कुणी पक्ष आणू नका, सर्वांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवा. महिला भगिनी या ठिकाणी आहेत. भगिनीनो, मी तुम्हाला विनंती करतो की आपण या ठिकाणी या जमिनीमध्ये राहतोय. जर हा प्रकल्प झाला तर आपल्याला डोकीवरती पाठी घेऊन इथून जावं लागेल. त्यासाठी तुम्हाला खर्च यासाठी सर्वांना संघर्ष करायचे. आमच्या तालुक्यातले आमदार खासदार सगळे एकत्र आले म्हणजे रेट्याने आले. आम्ही त्यांना सांगितलं होतं या संघर्षामध्ये जो आमदार खासदार सहभागी होणार नाही त्याला आम्ही कुठं तालुक्यात फिरू देणार नाही, अशा पद्धतीचं आवाहन करतात. म्हणून या तालुक्यामध्ये जे कार्यकर्ते पक्ष असतील त्यांना जाहीर त्यांना सांगा का आमची माय जाणार आहे, आमची जमीन जाणार आहे, आमची काळजी जाणार आहे. आणि आपण जर आता लोकांच्या बरोबर राहिलो नाही, हे पैसे नोकऱ्या काही नाही. आमची माणिकडो धरणामध्ये एवढी 25 गावं बुडाली, कुणाला नोकरी नाही, पैसे सुद्धा तुटपुले नाही. आतापर्यंत त्या गावांचं पुनर्वसन पण झालं नाही. जसा जसा पाणीवर आला तशी तशी लोकांनी घरं मोडली आणि डोंगराच्या कडला बांधली. उदाहरणार्थ आज नवळा म्हणजे तळ्याची वाडी, आडोशी वस्ती 50% जमीन धरणामध्ये गेली आणि उरलेली जमीन आता डोंगरावर आता म्हणजे उठा, तशीच परिस्थिती आपली होणार आहे. म्हणून तुम्हाला माहित असेल या ठिकाणी आपण रस्ता रोको आंदोलन केला. आपण काय केलं? गाढवाचा मोर्चा काढला. गाढवाचा मोर्चा का काढला? तर या गाढवांना अक्कल आली पाहिजे. व गाढवाला अक्कल आहे, गाढव मोर्चा येते आणि म्हणून आपण गाढवाचा मोर्चा काढला. तो गाढवाचा मोर्चा काढला. ती गाढवा गाडीत भरीत तर मी पुढे आलो, गाढवा मागे राहिली. म्हणला गाढवाची गाडी माझ्या मागे येईल. पोलिसांनी वाटलं हा बाबा आला म्हणजे आता काहीतरी इथं आंदोलन होणार. 300 पोलीस, 7-8 फौजदार, मोकार फौज पट्ट्या लावली. सगळी लोक निस्तीमा आरोळीला आले. एका तासामध्ये निवेदन केलं. त्या ठिकाणी गाढवाचा मोर्चा काढल्याच्या नंतर त्या पोलिसांनी काय केलं? आपली गाढवाच पकडली आणि गाढवालीच अटक केलं. मी रस्त्यावरती होतो. मी त्या फौजदाराला त्यांना सांगितलं जोपर्यंत माझी गाढवा इथं तुम्ही आणत नाही तोपर्यंत आदिवासी वादळ उठत नाही. त्यांना न इलाजाने ओतूर पोलीस स्टेशन वरून ती गाढवा परत तिथं 1.5 तास रस्ता रोको आंदोलन केला. 20 ते 25 गाड्या तुमच्या कोकण परिसरातून येत होत्या. त्या गाड्या मागच उभे राहिल्या का रस्ता पॅक झालता. तुम्ही आणले पण तुम्ही आले. पत्रकार मित्रांनो, लोकमतचे पत्रकार आहे, तुम्हाला सलाम आहे. माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये सगळे पत्रकार माझे मित्र आहेत, सगळे सहकार्य करतात. आणि इथं पण आता मित्र होणार आहे. देवराम लांडेने या बोरांड्याच्या ग्रामपंचायतीमध्ये शब्द दिला आहे. त्या शब्दामध्ये बदल तर माझ्या पापामध्ये बदल अशा प्रकारचा आवाहन करतो. तुम्ही जाणत ना आदिवासी मंडळी, गोरगरीब माझ्यासारखी मित्रांनो, का कोणाचं ऐकू नका, पुढाऱ्यांचं ऐकू नका, कुणाच्या दबावाला बळी पडू नका. त्यांना आपली आदिवासी जात काय ते दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. कुणामुळे आमदार खासदार आहेत, कुणामुळे यांच्या 2-2 एकर जमीन आहेत, कुणामुळे 500-500 एकर जमीन आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. त्या घटना बदलण्याचा अधिकार या महाराष्ट्र सरकारला नाही, केंद्र सरकारला नाही.
जंतर मंतर झालं ना, कॉलेजच्या विद्यार्थ्याने सुद्धा एका शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आणि अमित शहाला माफी मागावा लागली. जिवंत उदाहरण आहे. मग इथले सरपंच असतील, माजी सरपंच असतील, सदस्य असतील, पण मला सांग नाही, त्या ग्रामचौकला मी काल फोन केलता. ग्रामचौकला मी जाहीर मीडियाच्या माध्यमातून विचारतो, ग्रामचौक तुला या अजून वादळ माहिती नाही, तुला नोकरीत ठेवायचं का नाही हे वादळ ठरवी. ग्रामपंचायत आमचे पैसा कायदे, इथे मीटिंग घ्यायची काय तर आम्ही ठरवू, आमची ग्रामसभा ठरवी. ग्रामसभेचा ठराव बदलण्याचा अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्याला नाही. हा पैसा कायदे, पैसा कायद्यामध्ये सर्वे करण्याचा अधिकार कुणाला नाही. त्या गावच्या सरपंच म्हणजे त्या गावच्या त्या मुख्यमंत्री आहे. आणि ग्रामसेवक आपला नौकर आहे, आम्ही सांगायचं आणि तू लिहायचं, अशा प्रकारचा कायदा आहे. तर कायदा कोणी जर पावली तुडवीत असेल, माझ्या गरीब महिला आहेत, या ठिकाणी कुणाला कागद लागला, काही लागला, तुम्ही कधीही फोन करा मला. मी एवढा माणूस मी आज या ठिकाणी सांगतो जाहीरपणे, का आहे जे काळूचं धरण आहे, या धरणामध्ये किती गावं जाणार आहेत? किती गावं जातात? 18 गावं, 19 गावं. आज आमचं पुत्र हाल काढता एवढी जुन्नर तालुक्यामध्ये माणिकडो धरणामध्ये आमची माणसं बुडाल्या, 30 परिस्थितीचा 18 गावाची होणार आहे. म्हणून ती लोक बुडतात म्हणून आपण थांबायचं नाही. हा प्रकल्प होता म्हणून आपण थांबायचं नाही. मी त्यांच्या वर आलतो अडोशी वस्तीला, ज्या टायमाला त्यांच्या मशनरी येतील ना, ते दाना 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 काम सुरू होईल ना, भूकंप होईल, भूकंप, आजूबाजूची गावं कोणी राहणार नाही. हा प्रकल्पनीचा प्रकल्प म्हणजे काय, बोरांना जाणार आहे आणि आजनावळा जाणार आहे, म्हणजे परिसरातली 25 गावं काय राहणार आहेत का? अरे भूकंपाच्या धक्क्याने ती मरणार आहेत, म्हणून ती मरू द्यायची ना, तो प्रकल्प होऊ द्यायचा नाही. आणि आपल्यातलेच कोणी आदिवासी कार्यकर्ते जर एखाद्या पक्षाच्या पुढे पुढे करत असतील, लुडबुड करत असतील, तर त्यांना पण सुट्टी द्यायची नाही. ते आयुष्याच्या राजकारणातून बाद होतील. जिथली मंडळी नव्हती आली मोर्चाला, आहेत प्रत्येक भागामध्ये आहेत, गावात मध्ये आहेत, प्रत्येक गावात 1-1, 2-2 दलाल आहेत ना. दलाल काय इथं ते असं काय नाही, दलाल प्रत्येक ठिकाणी असतात. बैल बाजार आला, म्हशीचा बाजार आला म्हणजे दलाल आला. त्याच्यामुळे दलालांचा विचार करायचा नाही. आले ते मावळे, नाही आले ते कावळे, म्हणून कावळ्यांचा विचार करायचा ना. हे आदिवासी बाजाराने कंबर कसलेले आहे. या भोरांड्याच्या भूमीमध्ये उभा आहे मी, आदिवासी आहे. मी फडकीच्या झेंड्याखाली माझ्या आई वडिलांनी मला खरं शिकवलंय, शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि ते ऍडजस्टमेंट नाही, अख्खा तालुका लढला पण देवराम नाही पडला. त्याचं कारण गरीब जनता माझ्या पाठीशी उभी आहे. मी पण आमदारकी लढलो, 25,000 मतं घेतली, पहिल्या 7व्या फेरीपर्यंत पुढे मी पडलो. माझ्या आदिवासी बांधवाने मावळामधून मला 4 फेरीपर्यंत जनसंघ जिन तुम्ही जे म्हणता ना, जनसंघ रद्द झाले, ती तात्पुरती रद्द आहे, ती तात्पुरती रद्द आहे. ते घाबरले, गाढवांचा मोर्चा आणला, रस्ता रोको आंदोलन केला. सुरेश वाघ सारखा एक ओपनचा माणूस आदिवासी बांधवांसाठी उपोषणला बसला. 9 दिवस उपोषणला बसला. उपोषण सोडवायला कोणी आहे ना, म्हणून डोक्यामध्ये शक्कल आली, आता रस्ता रोको आंदोलन बंद करावं लागेल. मुंबईला जाणाऱ्या दुधाच्या गाड्या, भाजीच्या गाड्या बंद कराव्या लागतील. मुख्यमंत्री मंत्र्यांना सिंहाला दूध नाही भेटता, हे करावं लागेल. तेव्हा मंत्र्यांना कळलं. केलं आपण, सुरेश भाऊने उपोषण केलं, त्या ठिकाणी आंदोलन केलं. आणि पुण्याला खरं तर मंडळाच्या ऑफिसला मोर्चा काढला, रस्ता रोको आंदोलन केलं. ऑफिसमधून एका अधिकाऱ्याला आम्ही बाहेर निघून देत नाही. आमच्या 400-500 बाया, 200-300 बाया नेलेल्या होत्या. त्या ऑफिसमधून एका अधिकाऱ्याला बाहेर निघून देत नाही. वादळ तुमच्या पाठीचे वादळाला पण पाहिजे. कोकणातून वादळ खरंतर शिवनेरीच्या किल्ल्याच्या फायट्यातून वादळ धडकले कोकणात.
कोकणाच्या दिशेने हे वादळ आहे आणि मला घाबरण्याचं कारण नाही. सगळे कार्यकर्ते माझे मित्र आहेत. मी खरं तर कोकणच्या मंडळाला बाबा तुम्ही त्याच्यापासून एक कार्यकर्ते आहेत, तुम्हाला मी सलाम करतो. तुम्ही आदिवासी बांधवांसाठी एवढी तळमळ लावला ताई, तुम्ही तुझं खूप चांगलं राहणं म्हणलं म्हणून तुम्हाला मी काय सांगतो. त्या ठिकाणी काय धरण धरण आपल्या उशाला आणि कोरड आपल्या ढेशाला. आम्ही बघतोय धरणामध्ये जमीन आपली उडाली तर आम्हाला प्यायला पाणी नाही. पाणी चाले खाली नगरला, खाली उसाला पाणी चाले. त्यांच्या जमिनी गेल्यात ना, त्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी भेटत नाही. होईल म्हणून धरण आहे ना, हे धरण होऊ द्यायचं नाही. आपण मोठ्या रस्ता रोका आंदोलन करणार आहे. आता हे जे सरपंच आहेत हे खामगावचे आहेत मित्रांनो, आदिवासी मित्रांनो, हे ओपनचे आहेत. महागावची 25 पोरं आहेत पहिलवान, म्हणजे रॅपालिटी करायला. वादळा सुद्धा तयार झालं. हे सगळ्याचे फकडे. तो पण पहिलवान आहे. समोर जरी अदानी आला तरी त्याचा आम्ही फादाना करू. फादाना करण्यासाठी अशा 25 पोरच नाही काळ्या कपडावाली. पळून पळून मारतो आम्ही, पळू पळू मारतो. कारण का पळाले ना बुडू बुडू मारतो, बुडू बुडू. पळा गेला डोंगरा पळू पळू मारायचा. कारण का पळा गेला बुडू बुडू मारायचा. काही होत नाही. तर भगिनीनो तुम्हाला मी सांगतो घाबरायचं नाही. आपल्या भाकरी लाटाच्या लाटण्या असतात ना, लाटणी पण घेऊन यायची तुम्हाला बसून. घशामध्ये लाटण्या घालायचा बा, घाबरायचं नाही. घशामध्ये लाटण्या घालायचा. लाटण्यानं चालल्या आपली लोकांची फुकणी असते ना, फुकणी 10 फुकाची फुकणी, ती फुकणी डोक्यात आणायची. हे संघर्ष करावा लागणार आहे. मध्ये शिरवळ साहेबांची वेळ घेऊन आपण राज्यपालला भेटणार. राज्यपालला भेटल्याच्या नंतर हा संघर्ष थांबणार नाही, त्याच्यावर स्टे घेणार आहे. तुमच्या काळूचं धरण असेल किंवा अदानीचा प्रकल्प असेल, कोर्टाची लढाई लढल्याच्या नंतर हे सगळं जागेवर थांबणार आहे. फक्त आपण आता देणार. मित्रांनो इथं बनकर पातळीवरून घाबरणार नाही. साधल्याची दांडकी काढून ठेवा. गोळून ठेवा, घोळायची नाही ती दांडकी. अशी गोंडा पाहिजे, गोंडा जास्त दांडक्यांना तोडल्या बसला ना उलटा पालटा होत गेलं पाहिजे. आणि म्हणून आता जिल्हा परिषद पंचायत निवडणुका येणार आहेत. जे जिल्हा परिषद पंचायत समितीला सदस्य याच्यामध्ये सहभागी झालेत ना, असेंब्लीत मतदान करा, असेंब्लीत सहकार्य करा. जे मीटिंगमध्ये येते ना सणाला करतात ना, त्यांचा डिपॉझिट जप्त करा. 2 महिन्यामध्ये निवडणूक येणार आहे. त्यांना ते दाखवा. पैसे घ्या त्यांच्याकडून, पैसे त्यांच्याकडून घ्या, मटण त्यांचा खा, पण बटन मात्र चांगले माणसाचा दावा. त्यानंतर तुमच्या ह्या काळू तरणासाठी आणि या अदानी हातासाठी मी इकडे आलो. मी घरी सांगून आले बायका पोरांना, येईल तेव्हा तुमचा, नाही आलो तर तुमचा नाही. असं हे वादळ आहे. आणि म्हणून जो पाऊल पुढे टाकलाय, तुम्ही फक्त घाबरायचं नाही. तुम्हाला कोणी धमकीचा फोन दिला ना, कुणाच्या बापाची बँड आहे का, बापाची बँड आहे कुणाच्या, मतं आपली घ्यायची, आपण मतदान करायचं आणि 5 वर्ष त्यांनी मात्र निघून जायचं. असं चालणार नाही. म्हणून तुम्ही मित्रांनो ऐकायचं आहे की जमीन आपण आता जगतोय, उद्या आपली पोरं आपली नातवंड आहेत, तू कुठे जाणार, काय खाणार, पैसे किती दिवस पुरणार आहेत, ते फसवतील. तुम्हाला नोकरी देतो, तुम्हाला 1-1 कोटी एकरी देतो, अजिबात नको. तुमचे पैसे नको आणि तुमची नोकरी नको. अशा प्रकारची ठाम भूमिका ठेवा. या ठिकाणी अदानीचा प्रकल्प तात्पुरता ही पुरवणी थांबले, ते आपल्या रेट्यामुळे थांबले, त्या उपोषणामुळे थांबले. पुण्याचा आम्ही मोर्चा काढला, पुण्याला आंदोलन केलं, त्या अधिकाऱ्यांना आम्ही बाहेर देऊन दिला. मी त्या 2-4 बाया आमच्या 25 बायांना सांगून नेलं, म्हणलं काही नाही करायचं. तिकडून अधिकारी आला तर त्याला धरपकड मोर्चा करायचा. खाली डोका वर पाय, खाली डोका वर पाय, खाली डोका वर पाय, त्याला मुरगळून काढायचा. उन्हात घर बांधायचं ते बांध. अरे तुझी पोराला कळत जगण्यात आली, गाडीमध्ये आली, आम्ही करवंदा येत होतो, आम्ही आवळा येत होतो, आम्ही खेकडा गिरितो, आम्ही मासा जोडितो. अरे आमची संस्कृती आहे. आम्ही जंगलचा राजा आहोत. त्या जंगलचे राजे आहेत आम्ही, राजे. आणि त्या जंगलावरती राज्य करायला तुम्ही येता इकडं, तुमच्या बापाची पेंड आहे. अरे त्या अदानीला म्हणावा तिकडं गुजरातला बांधायचा प्रकल्प, तुला का तिकडं मर्री आली का, मर्री
आपल्याच भाषेत म्हणतात ना मर्या आले का त्याला का मर्या आले का तिकडं? तू पैशावाले ना, तुझं पैसे तिकडे जाय ना, काय घेणं द्या ना आम्हाला. आणि म्हणून त्या अदानीची कोणी एजंटगिरी करत असेल, कोणी पुढाऱ्यांच्या पुढापोरी करत असेल, तुम्ही त्यांना बळी पडू नका. माझा डायरेक्ट विचार आहे. मी या ठिकाणी काळूस धरणाच्या बाबतीमध्ये शेट्टी साहेबांचा मगाशी कोणी उल्लेख केला. शेट्टी साहेब फार मोठा म्हणते संघर्ष करणारे. मी पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष होतो तेव्हा ते ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष होते. ज्या टायमाला आमच्या अध्यक्षांची संघटना झाली त्या टायमाला सर्व 33 जिल्हा परिषदचे म्हणजे महाराष्ट्राचा अध्यक्ष कोण व्हायचा म्हणून चिठ्ठ्या टाकल्या. 4 चिठ्ठ्या टाकल्या, मोठ्या मोठ्या कोट्याधीश लोकांच्या चिठ्ठ्या टाकल्या. चिठ्ठी निघाली माझी. कथुरे साहेब म्हणजे तुम्ही भाग्यवान आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या अध्यक्षाचे अध्यक्ष झाले त्या काळात 2002ला. मी खूप काम केलं. माझा शब्द आहे खुशी खुशी. मी नेहमी खुशी खुशी असतो माझ्या आयुष्यात. गरम नरम बेशरम, गरम नरम बेशरम सगळं आहे माझ्याकडे. शांत तर शांत, मग असे पकडे लगेच. ते काय काठीची आपल्याला बंदुकीची गरज नाही, दरदारू आपटायची, मोळीसारखी आपटायची. काही त्याची काही केस होत नाही. नको तलवार, नको चाकू, काही नको, उचलून खाली आपटायचं. अशा प्रकारचा संघर्ष करायचा. धरणारा आमचा, धरणारा आमचा, धरणारा आमचा, अदानीला आमचा, अदानीला आमचा. चक्क आपण या ठिकाणी विरोध केलेला आहे. विरोधाच्या भूमिकेमध्ये आजची आपली मीटिंग या ठिकाणी. साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लांडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लांडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बनकर पाठवा मंगाचे नांगर उचलून सांगितलं. कोणाला विचारा, कुठल्याही बागायतदाराची मजुराच्या कष्टाचे पैसे बुडवण्याची हिंमत होत नाही. हे वादळ म्हणजे नुसता जुन्नर तर नाही, जवळजवळ रोजच्या 1000 लोक येतात कोकणातून मजुरीसाठी. कोणाला विचारा, देवराम मांडे कसा लोकांना मदत करतो. आणि म्हणून ती मदत करणारा मी कार्यकर्ता असेल. ग्रामसेवक असू द्या, तलाठी असू द्या, पोलीस असू द्या. एखाद्या पोलिसांनी जर टेबल शीट पकडला, मी जर फोन केला ती गाडी लगेच फोन, त्याचं 200 वाजता ना त्या फोन. त्यांचं काय शिट्टी वाजवली 200 दिली. मग तुला पगार आहे ना बाबा, तू आमचं टेबल शीट चालू का चालू आम्ही गाडी उकले म्हणून ना. आपण काय चुका नाही का, म्हणून आपण चांगल्या प्रकारचं नियोजन करतोय. कधीच मी कुठल्याही तलाठी, ग्रामसेवक, पोलीस कोणी असो, देवराम मांडेचं नाव सांगा, मी प्रेमानं त्यांना सांगत असतो. नाही ऐकलं तर माझा वादळ जमीन आमची हक्काची.